पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम विठ्ठल पांडुरंगाय नमः. रुक्मिणी माता नमः. विठ्ठलमय झाले चोखोबा ही कथा आपल्या समोर सादर करणार आहे. सर्व श्रोत्यांनी, वारकरी संप्रदाय, संत संप्रदाय या सर्वांनी मनापासून ही कथा ऐका. विठ्ठलमय झाले चोखोबा. ओम श्री गणेशाय नमः. चोखोबा महाराज लौकिक जगात, जे चोखोबा महाराज लौकिक जगात वावरतच होत नव्हते. त्यांना आपल्या सभोवताली काय चालले आहे ह्याचे भानच राहिले नव्हते. त्यांचे पूर्ण जीवन विठ्ठलमय झाले होते. त्यांना सर्वत्र पांडुरंगाचे दर्शन घडत होते. प्रत्येक प्राणीमात्रात त्यांना पांडुरंग दिसत होता. त्यांच्या भावविश्वात पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणालाही स्थान नव्हते. त्यांना होत असलेल्या अनुभूती आपोआप त्यांच्या वाणीतून प्रगट होत होत्या. कोठे एक कोठे दोन आहे परिपूर्ण पंढरी. कोठे देव कोठे तीर्थ आहे सर्व पंढरी. कोठे आसन कोठे वसन विटे समचरण पंढरी. कोठे निज कोठे बैस उभाच्या शे पंढरी. चोखा म्हणू कोठे काही उभारुनी बाही पंढरी. चोखोबा महाराज जिथे जात होते तिथे त्यांची संगत पांडुरंग करीत होता. त्यांच्या हृदयात बसलेला पंढरीचा स्वामी पांडुरंग होता. त्यांच्या मनात असणाऱ्या साऱ्या शंकांचे निरसन झाले होते. त्यांच्या मनातील सर्व संदेह मिटत होते. लहानपणापासून मनात सलणारे शल्य नष्ट झाले होते. चोखोबा महाराज पांडुरंगाची भक्ती करण्यात स्वतःलाही विसरले होते. तेही परमेश्वराकडे नेहमी आपल्याला संतांचा सहवास मिळावा, त्यांच्या उपदेशाने आपले जीवन धन्य व्हावे अशीच प्रार्थना करीत असत. संत मंडळी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असतात असा त्यांचा विश्वास होता. संतांची मनोभावे सेवा केल्यामुळे, त्यांचे गुणगान केल्यामुळे परमेश्वरही प्रसन्न होतो असे वाटून चोखोबांनी संतांचे स्तुतिगान करण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, नरहरी सोनार, कान्होबा पात्रा, निवृत्तीनाथ महाराज ह्यांच्यासारखे संत त्यांना परमेश्वराचे अवतारच वाटत होते. संतांची सेवा केल्यामुळे तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते यावर त्यांची श्रद्धा होती. अशा संतांविषयी सांगताना चोखोबा महाराज काय म्हणतात ते ऐका. महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. आदिनाथाचा अवतार निवृत्ती म्हणती साचार. चतुराननाचा अवतार तो हा सोपान निर्धार. आदिमाया मुक्ताबाई चांगा उपदेशिला पाही. ऐशा संतांच्या चरणी चोखा घालितो लोळणी. आपल्याला परमेश्वराचे दर्शन नामदेव महाराजांच्या कृपेमुळे झाले हे चोखोबा महाराज कधीही विसरू शकले नाहीत. त्यांचे भावविश्व संत नामदेवामुळे बदलले. त्यांना खऱ्या भक्तीची प्रचिती आली. त्यांच्या वाणीतून निघालेला
प्रत्येक शब्द पांडुरंगाचे गुणगान करीत होता. त्यांची संपूर्ण वाणीच विठ्ठलमय झाली होती. हे सगळे नामदेव महाराजांच्या कृपाप्रसादामुळेच घडले होते. म्हणूनच आपल्या ह्या गुरुविषयी चोखोबा महाराजांच्या मनात नितांत श्रद्धा होती, आदर होता. त्यांच्याविषयी मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करताना चोखोबा महाराज म्हणतात, धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा, माझा निरशिला भेव, दाखविला पंढरीराव. मंत्र सांगिता सोपा, निवारिले भवतापा. माझी कृपेची माऊली, चोखा म्हणे अंपाना घाली. धन्य धन्य नामदेवा, माझा निरशिला भेवा. विठ्ठल मंत्र त्र्यक्षरी, खुन सांगितले निर्धारी. ठेवून या माथा हात, दिले माझे मज हित. दाविले तारो, चोखा म्हणे माझा गुरु. चोखोबा महाराजांचे मन संपूर्णपणे विठ्ठलमय झाले. त्यांना आता संसारात रस वाटत नव्हता. संतांच्या समागमाची व त्यांच्या अधिकारयुक्त वाणीची व गोड उपदेशांची त्यांच्या मनाला ओढ लागली होती. ते प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून मोक्षाचा मार्ग शोधित होते. त्यांनी पंढरपुरातच एक छोटीशी झोपडी बांधली होती व तिथेच ते आपल्या पत्नी व मुलासोबत राहत होते. त्यांना आपल्या कुटीतच पांडुरंगाचे दर्शन होत होते. पांडुरंगाच्या रूपाचे वर्णन करताना चोखोबा महाराज म्हणतात, अगाध भू वैकुंठ नगरी, पंढरी हे चराचरी. पुंडलिके आनेला, मौन्य उभा तो चिठेला. कट्टेवर ठेवून हात, उभा राहिला निवांत. चोखा म्हणे रूपा गळे, काना कुंडले शोभले. आता सुखे पंढरीशी, गाय गोपाळा सरशी. रूप धरोनी गोजिरे, पाहता मना मन पण नुरे. अंगी चंदनाची उटी, केशर कस्तुरे लालाटी. पितांबर सोनसळा, काशी मिरविला पिवळा. चोखा म्हणे ठाण साजरे, चरण विटेवरी मिरविले. झोपडीतच चोखोबा महाराजांना विश्वरूप असणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन घडत होते. चोखोबा महाराजांना अवघी पंढरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमत आहे असे वाटत होते. त्यामुळे ते म्हणतात, विठ्ठल विठ्ठल गजरे, अवघी दुमदुमली पंढरी. हो तो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णवते जाण. हरी कीर्तनाची दाटी, तेथे चोखा घाली मिठी. तेथे चोखा
घाली मिठी. चोखोबांचे अभंग. चोखोबा महाराजांनी लिहिलेले सर्वच अभंग इतके सुंदर आहेत की त्यातून कुठला अभंग सर्वात सुंदर आहे ह्याची निवड करणे कठीण आहे. अनंत भट अभ्यंग नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या परमार्थावर लुब्ध होता. तसेच चोखोबा महाराजांचे अभंग त्याला अतिशय आवडत होते. म्हणूनच तो चोखोबा महाराजांचे अभंग उतरवून घेण्याचे काम करू लागला. चोखोबा महाराजांच्या अभंगातील रचनेचा प्रवाह अगदी अस्खलित होता. तसेच त्यांचे विचार मोठे उदात्त होते. त्यांचे भाषेवर असलेले प्रभुत्व पाहून थक्क व्हायला होते. त्यांच्या अभंगाचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करायचे म्हटल्यास असे दिसून येईल की ते नुसते साक्षर नसून त्यांचे ज्ञान बहुश्रुत होते. त्यांच्या बऱ्याचशा अभंगात ज्ञानेश्वरी या ग्रंथातील उपमा सापडतात. ह्यावरून चोखोबा महाराजांना ज्ञानेश्वरी या ग्रंथाविषयी पुष्कळ माहिती होते हे स्पष्टच होते. चोखोबा महाराजांचे काही निवडक अभंग पुढे दिलेले आहेत. चोखोबा महाराज विठ्ठलाचे वर्णन करताना म्हणतात, अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, परब्रह्म सोज्वळ विठेवरी, कर दोन्ही कटी राहिला से उभा, नीलवर्ण प्रभा फाकतसे, आनंदाचा कंद पाऊले साजिरे, चोखा म्हणे हरी पंढरी. वेदांचे मूळ असलेला तसेच परब्रह्म असलेला पांडुरंग सोज्वळपणे दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवरती उभा आहे. त्यांच्या अवतीभोवती निळ्या रंगाचा प्रकाश पसरलेला आहे. अशा ह्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाने मनाला आनंद मिळतो. गोजिरे साजिरे श्रीमुख चांगले, ध्यानी मिरवले योगियांच्या, पंढरी भूवैकुंठ भिवरेच्या तिरी, वैकुंठीचा हरे उभा विठेवरी, राही रुक्माई सत्यभामा नारी, पुंडलिके सहपरिवारे आणेला, वैजयंती माळ किरीट कुंडले, प्रेम्या लिंगिले चोखियाने. पांडुरंगाचे श्रीमुख गुजीरवाणे असल्यामुळे सर्व योगीजनांच्या ध्यानात ते मिरवले गेले आहे. भिवरेच्या तिरी असलेल्या पंढरपुरातील मंदिरात ह्या वैकुंठाचा स्वामी विठेवर उभा आहे. सोबत रुक्माई पण आहे. गळ्यात वैजयंतीच्या माळा आहेत. दोन्ही कानात कुंडले आहेत. अशा पांडुरंगाला चोखा प्रेमाने आलिंगन देत आहे. अशाच प्रकारचे विठ्ठलाचे गुणगान गाणारे अनेक अभंग चोखोबा महाराजांनी रचले आहेत. जसे देखिला देखिला योगियांचा राव, देखिला देखिला योगियांचा राव, रुक्मिणी देवी ना हो पंढरीचा, रुक्मिणी देवी ना हो पंढरीचा, पुंडलिकासाठी युगे 28 धरुणी बाळ वेश भीमातटी, गाये गोपाळ वत्से वैष्णवांचा मेळ, नाचते गोपाळ विठ्ठल छंदे, चोखा मेळते ते वंदितो चरण, घाले लोटांगण महाद्वारी.
चोखोबा महाराज म्हणतात, हा देवाधिदेव पांडुरंग विठेवर उभा राहून येणाऱ्या सर्व भाविकांना उदारपणे आशीर्वाद देतो. त्यावेळेस तो त्या भक्तांची ज्ञाती कोळ काहीच बघत नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम पांडुरंगाय नमः. सद्गुरु संत कैकाळेश्वर महाराज की जय.